श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 7. मागील अध्यायात आपण सोमवार व्रताची महती ऐकली. या अध्यायात आपण सुमेधा आणि सोमवंत या ब्राह्मणपुत्रांची कथा ऐकणार आहात. शिवमंत्राची दीक्षा मिळून ज्यांचं जीवन सार्थकी लागलं. विदर्भ देशातील सुमेधा आणि सोमवंत हे दोन ब्राह्मणपुत्र ज्यांनी आपला वेदाभ्यास पूर्ण केला, विविध कला अवगत केल्या आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना आपली कला, आपलं प्रावीण्य राजद्वारी दाखवा, धन मिळू नये असं सांगितलं. दोघेही विप्रकुमार राजाकडे गेले आणि राजदरबारी आपल्या विद्येचं त्यांनी सर्वांना दर्शन घडवलं. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, नैषद देशाच्या राणीकडे पाठवलं जिचं नाव सीमंतिनी, ती तुम्हाला भरपूर धन देईल. आपण पतिपत्नी असल्याचं नाटक करून तिच्याकडे जा, असं त्या दोघांना. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनी वरा, भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा, लीला विचित्रा तुझिया, भानुकोटी तेज अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमाधव प्रिया भूताधिपते अनंता, अमूर्त मूर्ता विश्वपते, परमानंदा पंचवक्रा, परात्परा पंचदशनेत्रा, परमपावना पयफेन गात्रा, परममंगला परब्रह्मा, मंदस्मित वदन दयाळा, षष्टाध्यायी अतिनिर्मळा, सीमंतिनी आख्यान लीला, स्नेहाळा तू वदलासी, श्रीधर मुखनिमित्त करुण, तुची बदलासी आपुले गुण, व्यासरूपे सुतास स्थापुन, रसिक पुराण सांगविसी, ऐसे ऐकता दयाळ, वदता झाला श्री गोपाळ, विदर्भ नगरी एक सुशीळ, वेदमित्र नामे द्विज होता, तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण, वेदमित्रास पुत्र सगुण, सुमेधा नामे जाहला, सारस्वतसुत सोमवंत, उभयंताचे मित्रत्व अत्यंत, दशग्रंथी ज्ञान बहुत, मुखोद्गत पुराणे, संहिता पदक्रम अर्ण ब्राह्मण, छंद निघंटू शिक्षा जाण, ज्योतिषकल्प व्याकरण, निरुक्त पूर्ण दशग्रंथी, ऐसा विद्याभ्यास करिता, 16 वर्ष झाली तत्वता, दोघांचे पिते म्हणती आता, भेटा नृपनाथा विदर्भासी, विद्या दावुनी अद्भुत, मेळवावे द्रव्य बहुत, मग वधू पाहुनी यथार्थ, लग्ने करू तुमची, यावरी ते ऋषी पुत्र, विदर्भ रायासी भेटले सत्वर, विद्याधनाचे भांडार, उघडून दाविती नृपश्रेष्ठा, विद्या पाहता तोषला राव, परी विनोद मांडिला अभिनव, म्हणे मी एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघेही, नैषदपुरीचा नृपनाथ, त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात, मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ, दाम्पत्य पूजा करी बहु, तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी, होऊन जावे ये क्षणी, दिव्य अलंकार बहुत धनी, पूजिल तुम्हा कारणे, येथून यावे परतून, मग मीही देईन यथेष्ट धन, माता पित्रा गुरु नृपवचन, कदा अमान्य करू नये, तव बोलती दोघे किशोर, हे अनुचित कर्म निंद्य फार, पुरुषास स्त्रीवेश देखता साचार, सचैल स्नान करावे, पुरुषासी नारी वेश देखता, पाहणार जाती अदप्पाता, वेश घेणाराही तत्वता, जन्मोजन्मी स्त्री होय, हेही परत्रिकर्म अनुचित, तसेची शास्त्र बोलत, त्यावरी आम्ही विद्यावंत, धन अमित मेळवू, आमुची विद्या लक्ष्मी सतेज, तोषवू अवनीचे भूभुज, आमुचे नमुनी चरणांबुज, धन देती प्रार्थुनिया, पंडितांचे विद्या माय सद्गुणी, विद्या अकाली फलदायिनी, विद्या कामधेनु सांडोनी, निंद कर्म न करू सदा, माता पित्याहुनी विद्या आगळी, संकटी प्रवासी प्रतिपाळी, पृथ्वीचे प्रभू सकळी, देखोनी आजुडती कर, विद्याहीन तो पाषाण देख, जिताची मृत तो शतमूर्ख, त्याचे न पहावे मुख, जननी व्यर्थ श्रमवली, राव म्हणे दोघा लागून, माझे मान्य करावे एवढे वचन, परम संकट पडले म्हणून, अवश्य म्हणती ते धवा, राये वस्त्रे अलंकार आणून, एकासी श्रीवेश देऊन, सोमवारी यामिनी माझी जाण, पूजा समयी पातले, जे सकळ प्रमदांची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी, जिस देखोनी नृत्य करी, पंचशर प्रीतीने, रंभा उर्वशी चातुर्य खाणी, परी लज्जा पावती जिस देखोनी, रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी, उपमा शोभे जियेची, तेने हे दाम्पत्य देखोनी, कृत्रिम पाहुनी हासे मनी, परी भावार्थ धरुणी चातुर्यवाणी, हरपवानी म्हणती पूजित, अलंकार वस्त्रे यथेष्ट धन, षड्रस अन्न देत भोजन, शिवगौरी म्हणून नमस्कार करुणी बोळवी, जाता ग्रामपंथ लक्षुनी, पुढे भ्रतार माघे कामिनी, नाना विकार चेष्टा भाषणी, बहुत बोले तयासी, म्हणे आहे हे एकांतवन, वृक्ष लागले निबिड सगन, मी कामानळे करून, गेले आहाळून प्राणपती, तू वर्षोनी सुरत मेघ, शीतळ करी ममांग, मी नितंबनी झाले अभंग, जवळी पाहे येऊनिया,
तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष, फेडी वस्त्र होय पुरुष, विनोद करिसी आसमास, अस्ति लोकमार्गीचे, तव ते कामे होऊनी मूर्छित, मेदिनीवरी अंग टाकीत, म्हणे प्राणनाथा धावतरीत, करी शांत काम जोराते, तव तो परतुनी आला सवेग, म्हणे हे नसते काय मांडिले सोंग, तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग, ब्रह्मचारी विद्यार्थी, एरी म्हणे बोलसी काय, माझे अवयव चाचपुनी पाहे, गेले पुरुषत्व लवला आहे, भोगी येथे मजा आता, हाती धरून तयासी, आड मार्गे नेले एकांतासी, वृक्ष गेले गगनासी, पल्लव भूमीसी पसरले, साल तमाल देवदार, आम्र कबंदादी तरुवर, त्या वनी नेऊनी सत्वर, म्हणे शंका सांडी सर्वही, मी श्री तू भ्रतार निर्धार, नाही येथे दुसरा विचार, एरू म्हणे हे न घडे साचार, तुम्ही आम्ही गुरुबंधू, शास्त्र पडलासी सकळ, त्याचे काय हेची फळ, परत्र साधन सुकृत निर्मळ, विचार करुणी पाहे पा, आधीच श्रीवरी तारुण्य, परम निर्लज्ज एकांतवन, मिठी घाली गळा धावून, देत चुंबन बळेची, घेऊन या त्याचा हात, म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत, तव तो झिडकारुणी मागे सारित, नसता अनर्थ करू नको, धन्य धन्य ते पुरुषजनी, परयोषिता एकांतवनी, सभाग्य सदन तरुणी, प्रार्थितो मन चळेना, वृत्तीस नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर, त्या पाशी तीर्थे समग्र, येऊन राहती सेवेसी, जनरहित घोर वनी, द्रव्यघट देखिला नयनी, देखता जाय ओसंडुनी, तरी तो शंकर निर्धारे, सत्यवचने सत्कर्मेरत, निगमागम विद्या मुखोद्गत, इतुके असुनी गर्वरहित, तरी तो शंकर निर्धारे, आपणा देखता वर्म काढुनी, निंदक विंदिती वागवाणी, परी खेदरहित आनंदीमनी, तरी तो शंकर निर्धारे, दुसऱ्याचे कुट दोष गुण, देखे ऐके जरी अनुदिन, परी ते मुखास नाही गेलिया प्राण, तरी तो शंकर निर्धारे, न दिसे श्री पुरुष भान, गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण, न सांगे आपले सुकृत तपदान, तरी तो शंकर निर्धारे, पैल मूर्ख हा पंडित, निवडू नेणे समान पाहत, कीर्ती वाढवावी नावडे मनात, तरी तो शंकर निर्धारे, अभ्यासिले न मिरवे लोकात, शिष्य करावे हा नाहीच हेत, कोणाचा संग नावडे आवडे एकांत, तरी तो शंकर निर्धारे. हे दोघेही मग सीमंतिनी राणीकडे गेले. द्रव्याच्या लोभानं सोमवंतानं स्त्रीरूप घेतलं आणि आपण सुमेधाची पत्नी आहोत असं राणीला सांगितलं. सीमंतिनी ही रोज शिवपूजन करत होती आणि या दोघांनी मात्र द्रव्याच्या लोभापोटी हे नाटक केलं. तिनं त्यांना भोजन दिलं, त्यांची पूजा केली, त्यांना भेटवस्तू दिल्या. मात्र येताना सोमवंताला आपण खरोखर स्त्री आहोत असा भास होऊ लागला. ही घटना त्याच्या वडिलांना कळाली. तो पण घाबरला. त्यानं राजदरबारी जाऊन राजाला जाब विचारला. राजानं मग देवीची प्रार्थना केली की या मुलाला पुन्हा पुरुष बनव. मात्र देवीनं राजाला हे सांगितलं की सीमंतिनीच्या व्रत आचरणाचा हा प्रभाव आहे. तिनं या दोघांना शिवपार्वती म्हणून पूजलं आहे. आता ह्याला स्त्रीपासून पुरुष कोणीच बनवू शकणार नाही. त्यापेक्षा या दोघांचा पती पत्नी म्हणून विवाह लावून द्या. दोघेही शिवपार्वतीच्या कृपेनं सुखी राहतील. ब्राह्मणाचं मन कसं तरी वळून या दोघांचा मग विवाह लावून देण्यात आला. सीमंतिनी राणी जी होती ती मनोभावे शिवपूजन करत होती, शिवभजन करत होती आणि आपल्या घरी येणारंच दाम्पत्य होतं त्यांना शिवपार्वती संबोधून त्यांचं ती पूजन करे, त्यांचा मानसन्मान करत असे. तिच्या या व्रताचा प्रभाव एवढा होता की हे दोन्ही पुत्र जरी नाटक करत असले तरी सीमंतिनी त्यांना शिवपार्वतीच्या रूपात पाहिलं आणि त्यांचं पूजन केलं आणि सोमवंत खरोखर स्त्री झाला. तर ही शक्ती आहे शिव उपासनेची. आपण देखील आता कलियुग सुरू आहे. कुठलंही व्रत ज्या वेळेला करतात त्यावेळेला मनात कुठलीही शंका भीती आणू नका. निशंकपणे आपण आपलं व्रत, आपली सेवा सुरू ठेवावी. भगवंत सदैव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासोबत असतो आणि प्रत्येक वेळी देवाकडं काहीतरी मागायलाच पाहिजे असं काही नाही. श्रावण महिन्यात आपण निष्काम सेवा करा, फक्त सेवाच करायची. या उद्देशानं उपासना मिरवणी गेल्या चित्तवृत्ती, समाधी अखंड गेली भ्रांती, अर्थ बुडाली याची नाही खंती, तरी तो शंकर निर्धारे. श्रीधर म्हणे ऐसे पुरुष, तो ब्रह्मानंद परमहंस, त्याच्या पायीच्या पादुका निशेष, होऊ निराहावे सर्वदा. वेद मित्र पुत्र साधू परम, धैर्य क्षेत्री नेवटोनी काम, म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम, विचार करू या गोष्टीचा. ऐसे बोलूनी सारस्वतपुत्र, श्री रूपे सदना आणला सत्वर, श्रुत केला समाचार, गतकथार्थ वर्तला जो. सारस्वते मांडिला अनर्थ, रायाजवळी आला वक्षस्थळ बडवीत, म्हणे दुर्जना तुवा केला घात, हत्या करी न तुझवरी. वेदशास्त्र संपन्न, एवढाच पुत्र मजला गुण,
अरे तुवा निर्वंश केला पूर्ण, काळे वदन झाले तुझे. विदर्भ अधोगत मुख पाहत, म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य. शिवमाया परम अद्भुत, अघटित कर्तृत्व तियेचे. राये मिळवून सर्व ब्राह्मण, म्हणे सतेज करा अनुष्ठान. द्यावे यासी पुरुषत्व आणून, तरीच धन्य होईन मी. विप्र म्हणती हे ऐश्वरी कळा, आमुचेनीन पालटे भूपाळा. तेव्हा विदर्भराव तये वेळा, आराधिता झाला देवी ते. हवन मांडिले दुर्धर, राव सप्तदिन निराहार. देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर, मग बोले विदर्भ तो. म्हणे हा सोमवंत श्रीवेश, यासी पुनः करी पुरुष. देवी म्हणे ही गोष्ट विशेष, न घडे सहसा कालत्रयी. निस्सीम पतिव्रता सीमंतिनी, परमभक्त सद्गुण खाणी. तिचे कर्तृत्व माझेनी, न मोडवे सहसाई. या सारस्वतासी दिव्यनंदन, होईल सत्य वेदपरायण. इस सुमेधा वर जाण, लग्न करून देईजे. देवीच्या आज्ञेवरून, त्यासीच दिदले लग्न करून. अंबिकेचे वचने जाण, पुत्र जाहला सारस्वता. धन्य सीमंतिनीची शिवभक्ती, उपमा नाही त्रिजगती. जिचे कर्तृत्व हेमवती, मोडू न शके सर्वता. सूत म्हणे ऐका सावधान, अवंती नगरी एक ब्राह्मण. अत्यंत विषयी नाम मदन, शृंगार सुगंध माल्यप्रिय. पिंगला नामे वेशा विख्यात, तिसी झाला सदारत. सांडूनी ब्रह्म कर्म समस्त, माता पिता त्यागिली. धर्मपत्नी टाकूनी दुराचारी, तिच्याच घरी वास करी. मध्य मांसरत अहोरात्री, काम कर बनी लोळत. करावया जगदुद्धार, आपणची अवतरला शंकर. ऋषभ नामे योगीश्वर, होनी विचरत महीवरी. आपुले जे जे निर्वाण भक्त, त्याची दुःखे संकटे निवारित. पिंगलेच्या सदना अकस्मात, पूर्व पुण्यास्तव पातला. तो शिव योगींद्र दृष्टी देखून, दोघेही धावती धरिती चरण. षोडशोपचारे करून, सप्रेम होऊन पूजती. शुष्क सुपक्क स्निग्ध विद्ध, चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद. भोजन देऊनी बहुविध, अलंकार वस्त्रे दिदली. करून या दिव्यशेज, निजविला तो शिवयोगीराज. तळ हाते मर्दिती दोघे चरणांबुज, सुपर्णाग्रज उदय होत तो. एक निशी क्रमोनी जाण, शिवयोगी पावला अंतर्धान. दोघे म्हणती उमारमण, देऊनी दर्शन गेले आम्हा. मग पिंगला आणि मदन, कालांतरी पावली मरण. परी गाठीस होते पूर्वपुण्य, शिवयोगी पूजनाचे. दाशार देशींचा नृपती, वज्रबाहू नामे विशेष कीर्ती. त्याची पटराणी नामे सुमती, जेवी दमयंत नळाची. तो मदन नामे ब्राह्मण, तिच्या गर्भी राहिला जाऊन. सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न, पिंगला वेशा जन्मली. कीर्ती मालिनी तिचे नाव, पुढे कथा ऐका अभिनव. इकडे सुमतीचे पोटी भूदेव, असता विचित्र वर्तले. तिच्या सवती होत्या अपार, ही पट्टराणी इस होईल पुत्र. त्यासी 30 वर्ष दुर्धर, गर्भिणी असता घातले. 30 तत्काळ व्हावा मृत्यू, परी रोग लागला झाली प्रसूत. विष अंगावरी फुटले बहुत, बालकासहित जननीच्या. तपुगळे रात्रंदिन, राये बहुत वैद्य आणून. औषधे देता बरे नोहे, रात्रंदिवस रडे बाळ. सुमती राणी शोके विवळ, मृत्यूही नोहे व्यथा सबळ. बरी नव्हेची सर्वता, लेकरू सदा करी रुदन. रायासी निद्राण लागे रात्रंदिन, कंटाळला मग रथावरी घालून. घोर काननी सोडली, जेथे मनुष्याचे नाही दर्शन. वसती व्याघ्र सर्पदारुण, सुमती बाळकडे घेऊन. सव्य अपसव्य हिंडतसे, कंटक पाषाण रुतती चरणी. मूर्छा येऊनी पडे धरणी, आक्रंदे रडे परीन मिळे पाणी. व्रणे करुणी अंग तिडके, म्हणे जगदात्मा कैलासपती. जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती, भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती. सदा गाती निगमागम, जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा. जगदंकुरकंदा पंचवक्रा, अज अजिता पय फेन गात्रा. जन्मयात्रा चुकविका, अनादि सिद्धा अपरिमिता. माया चक्र चालका सद्गुण भरिता, विश्वव्यापका गुणातीता. धाव आता जगद्गुरु, ऐसा धावा करता सुमती. तव वनी सिंह व्याघ्र गर्जती, परम भयभीत होऊन चित्ती. बाळासहित क्षिती पडे, श्रावणा रीत नये नेऊन. वनी सोडिले उर्वी गर्भरत्न, की वीरसेन स्नुषा घोर कानन. पती वियोगे सेवी जैसे, सुमतीची करुणा ऐकून. पशुपक्षी करती रुदन, धरणी पडता मूर्छा येऊन. वृक्ष पक्षी छाया करिताती, चंचू भरून याजळ. बाळावरती शिंपती वेळोवेळ, एक मधुर रस आणून सेहाळ. मुखी घालून तोषविती, वन गायी स्वपुच्छे करुणी. वारा घालिती रक्षिती रजनी, असो यावरी ते राजपत्नी. हिंडता अपुरोवर्तले, तो ऋषभ भार वणिक घेऊनी. पंथे जाता देखे नयनी, त्याची या संगे करुणी. वैश्यनगर आपातली, तेथील अधिपती वैश्य साचार. त्यांचे नाव पद्माकर, परम सभाग्य उदार. रक्षक नाना वस्तूंचा, तेने सुमतीस वर्तमान. पुसले तू कोठील कोण, जिने ते वर्तले मुळीहून.
श्रुत केले तया ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधरा श्रवती नेत्र श्वासोच्छवास टाकूनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथा परी हिंडेवणी दिनवदन आली येथे. सुमेधा सोमवंत या 2 पुत्रांची आपण कहाणी ऐकली. पुढे सूतमुनी आणखी एक कथा सांगतात. अवंती नावाच्या नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो आपलं स्वधर्माप्रमाणे आचरण करत नव्हता, अधर्मी होता, वाममार्गाला लागला होता. तो नेहमी पिंगला नावाच्या एका वेश्येकडे जात असे, तिच्यासोबतच राहत असे. दोघेही पापी दुराचारी असले तरी पूर्वपुण्याईनं एके दिवशी एक थोर शिवयोगी त्यांच्या घरी आला. आता हा शिवयोगी दुसरं कोणी नसून भगवान शिवच होते. ह्या दोघांच्या आतून या शिवयोग्याची मग सेवा घडली. साधू सत्संगामुळं दोघांनाही मृत्यूनंतर नवा जन्म मिळाला, तो चांगल्या कुळामध्ये. तो ब्राह्मण पुढील जन्मात वज्रबाहूची राणी सुमती हिच्या पोटी जन्माला आला. पिंगला सीमंतिनीच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली. ही सुमती जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिच्या सवतीनं तिच्यावरती विषप्रयोग केला आणि त्याचा परिणाम असा झाला की सुमतीच्या अंगावरती फोड आले. तिचा गर्भावर देखील परिणाम झाला. जे बालक जन्माला आलं त्याच्या अंगावर देखील फोड उठले. राजाने अनेक उपाय करून बघितले, मात्र पिता पुत्र यांना आरोग्य लाभत नव्हतं. दोघांच्याही अंगावर फोड बघून एक दिवस राजानं कंटाळून दोघांचाही त्याग केला. मग पद्माकर म्हणे सुमती, तू माझी धर्मकन्या निश्चिती, शेजारी घर देऊनी अधोराती परामर्श करीतीयेचा. बहुत वैद्य आणून देता झाला रसायन, केले बहुत प्रयत्न तरी व्याधी न राहीची. सुमती म्हणे ताता, श्री शंकर वैद्य न होता, कवणासही हे व्यथा, बरी न होई कल्पांती. असो पुढे व्यथा होता कठीण, गेला राजपुत्राचा प्राण. सुमती शोक करी दीनवदन, म्हणे रत्न गेले माझे. पद्माकर शांतवी बहुतारीती, नगरजन मिळाले सभोवती. तोच निशांती उगला गवस्ती, देवी शिवयोगी आला येथे. जैसे दुर्बळाचे सदन शोधित, चिंतामणीये अकस्मात, की क्षुधेने प्राण जात. तो क्षीराब्दी पुढे धाविनला, पद्माकरे धरिले चरण, पूजिला दिव्यासनी बैसून. त्यावरी सुमती प्रिय दिव्य निरूपण, शिवयोगी सांगता झाला. म्हणे वत्से सुमिती ऐक, काहो रडसी करिसी शोक. तुझे पूर्वजन्मीचे पतिपुत्रजनक, कोठे आहेत सांग पा. आलीस 84 लक्ष योनी फिरत, तेथेची स्वजन सोय रे आप्त. आले कोठण गेले कोठे त्वरित, सांग मजबाशी वृत्तांत हा. तू नाना योनी फिरसी, पुढेही किती फेरे गेसी. कोणाचे पुत्र तू का रडसी, पाहे मानसी विचारुनी. शरीर धरावे ज्या ज्या वर्णी, त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी. परी आपण उत्पन्न कोठोनी, ते विचारुनी न पाहती. त्वा पुत्र आणला कोठून, कोण्या चळा केला मृत्यू पाहून. तू आणि हे अवघे जण, जातील कोठे कवण्या देहा. सुमती राणी दुःखी कष्टी झाली, निराधार झाली आणि अरण्यात ती आपल्या बालकासोबत फिरू लागली. शेजारच्या नगरात जाऊन राहिली. तिथं तिला एक धर्माचा पिता मिळाला. त्यानं त्या दोघांचं पालन केलं. मात्र दुर्दैव असं की एके दिवशी त्या बालकाचा अंत झाला. पुत्रशोक करत असतानाच तिथं ऋषभ शिवयोगी यांचं आगमन झालं. मागील जन्मात हाच शिवयोगी या ब्राह्मणाच्या भेटीला आला होता, जिथून त्याचा नवीन जन्म झाला. शिवयोग्याला तिचा पुत्रशोक बघून दया आली. त्यानं भगवान शिवाचा महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि ते भस्म बालकाच्या अंगाला लावलं. सुमतीचा पुत्र जिवंत झाला. इतकंच नवं, त्याच्या अंगावरचे सर्व फोडे बरे झाले आणि शिवमंत्राची जी लेप असतो, विभूतीचा लेप, त्यामुळं ती राणीसुद्धा व्याधीमुक्त झाली. तिच्या अंगावरचे देखील फोड निघून गेले आणि त्या दोघांना एक आगळं वेगळं तेज मिळालं. सुमतीचा आनंद गगनात मावेना. ती अतिशय आनंदित झाली. भगवान शिवाचं नामस्मरण करू लागली आणि मग या शिवयोगानं त्या दोघांनाही शिवमंत्राची दीक्षा दिली. शिवयोगी अंतर्ज्ञानी होता. त्यानं या मुलाचा भूतकाळ भविष्यकाळ जाणून त्याचं नाव भद्रायू असं ठेवलं. दोघांनीही मग शिवयोग्याचे पाय धरले. त्या दोघांना त्यानं आशीर्वाद दिला. शिवयोगी दुसऱ्याच क्षणी अंतर्धान पावला. तो दुसरं तिसरं कोणी नव्हतं, भगवान शंकर होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आत्मा शिव शाश्वत, शरीरक्षण भंगूर नाशवत. तरी तू शोक करीसी व्यर्थ, विचारुणी मनी पाहे पा. आत्मा अविनाशी शाश्वत, तो नव्हे कोणाचा बंधुसुत. शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ, तरी पडले प्रेत तुझ पुढे. जळी उठती तरंग अपार, सवेची फुटती क्षणभंगूर. मृगजळची मिथ्या समग्र,
तरी बुडबुडे सत्य कैसेनी. चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण, चित्राग्नीने कोणाचे जाळले सदन. तेथे गंगा लिहिली सैमीन, कोण वाहुनी गेला तेथे. वंध्यासुते द्रव्य आणून, भीष्मकन्या मारुतीस देऊन. गंधर्व नगरीचे वऱ्हाड आणून, लग्न कोणी लाविले. वाऱ्याचा मंडप शिवून, सिकता दोरे बांधिला आवळून. शुक्तिकार जताचे पात्र करून, खपुष्पे कोणी भरियेले. कासवीचे घालून घृत, मृगजळीचे मीन पाजळती पोत. ते चरणे नुपरे बांधुनी नाचत, जन्मांध पाहत बसले. अहिकर्णिकेची कुंडले करून, चित्रींचे चोर आले घेऊन. हा प्रपंच लटिका मुळीहुनी, तो साच कैसा जाणावा. मुळीच लटिके अशाश्वत, त्याचा शोक करणे व्यर्थ. क्लेश तरुचे उद्यान समस्त, शरीर हे उद्भवले. सकळ रोगांचे भांडर, कृमी कीटकांचे माहेर. की पापाचा समुद्र, की अंबर भ्रांतीचे. मूत्र श्लेम मांस भक्त, अस्तीची मोळी चर्मवेष्टित. मातेचा विटाळ पितृरेत, अपवित्र असत्य मुळीच हे. ऐसे हे शरीर अपवित्र, ते पशुमूत्रे झाले पवित्र. शूरे मूर्धज छेदिले समग्र, इतुकिने पावन केवी होय. शरण जाती देशिकाप्रती, तरी कैसेनी प्राणी तरती. कल्पकोटी फेरे घेती, मुक्त होती कधी हे. सुमती तू हे सांग सत्वर, तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहे भ्रातार. अवघा हा मायापूर, सावध सत्वर होई का. जयाचे हे सकळ लेणे, मागता देता लाजिरवाणे. तनुवर बांधिले त्रिगुणे, पाच वासे आणून याचा भरवसा नाही जाण. केदवा लागेल न कळे अग्न, की हे झाले वस्त्र जीर्ण. ऋणानुबंध तव जगे, मिथ्या जैसे मृगजळ. की स्वप्नींचे राज्य ढिसाळ. आहा प्राणी पापी सकळ, धनधान्य पुत्र इच्छिती. गंगे माझी काष्टे मिळती, एकवट होती मागुनी बिघडती. तैसे स्त्री पुरुषे बोली जेती, खेळ मुळीच असत्य हा. वृक्षावरी पक्षी येती, किती एक बैसती किती एक जाती. आणिक्या तरुवरी बैसती, अपत्ये तैसी जाणपा. पथिक वृक्षातळी बैसत, उष्ण सरलिया उठून जात. सोयरे बंधू आप्त, तैसेची जाण निर्धारे. मायामय प्रपंच वृक्षी, जीव शिव बैसले दोन पक्षी. शिव सावधान सर्व साक्षी, जीव भक्षी विषय फळे. ती भक्षितांची भुलून गेला, आपण आपणासी विसरला. ऐसा अपरिमित जीव भ्रमला, जन्म मरण भोगी तसे. त्या माझी एखादा पुण्यवंत, सद्गुरूशी शरण निर्गत. मग तो शिव होऊनी भजत, शिवा लागे अत्यादरे. ऐसे ऐकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठवून. अष्टभावे दाटून, वंदिती चरण तयाचे. म्हणती एवढे तुझे ज्ञान, काय न करीसी इच्छा करून. तू साक्षात उमा रमण, भक्त रक्षणा धावलासी. मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमतीस सांगे शिवयोगी. मंत्रोनी भस्म लाविता अंगी, व्यथारहित जाहली ती. रंभा उर्वशी हुनी वहिले, दिव्य शरीर तिचे झाले. मृत्युंजय मंत्र भस्म चर्चिले, बाळ उठले तत्काळ. व्रण व्यथा जाऊनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ. मग शिव ध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले. परीस झगडता पूर्ण, लोह तत्काळ होय सुवर्ण. तैसी दोघे दिव्य रूप जाण, होती झाली ते काळी. आश्चर्य करी पद्माकर, म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र. काळ मृत्यू भय अपार, त्यापासून रक्षी गुरुनाथ. गुरुचरणी रत होती सदा, त्यांसी कैची भवभय आपदा. धनधान्यांसी नाही मर्यादा, भेद खदा वारिले. बाळ चरणावरी घालुनी, सुमती लागे सप्रेमचरणी. म्हणे सद्गुरु तुझ वरुणी, शरीर सांडणे हे माझे. या शरीराच्या पादुका करुण, तुझ्या दिव्य चरणी लेवविन. तरी मी नव्हे उत्तीर्ण, उपकार तुझे गुरुमूर्ती. मग शिव योगी बोलत, आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत. तुझ्या पुत्रासी होईल प्राप्त, राज्य पृथ्वीचे करील हा. त्रिभुवन भरी होईल कीर्ती, निज राज्य पावेल पुढती. भद्रायू नाम निश्चिती, याचे ठेविले मी जाण. थोर होय भद्रायू बाळ, तववरी क्रमी येथे चिकाळ. मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ, निष्ठा धृणी करीत जा. हा राजपुत्र निश्चित, लोकात प्रगटो नेदिमात. हा होईल विद्यावंत, चतुष्षष्टी कळा प्रवीण. ऐसे शिवयोगी बोलून, पावला तेथेची अंतर्धान. गुरुपदांबुज आठवून, सुमती सद्गत क्षणाक्षणा. पद्माकरासी सुख अत्यंत, सुनय पुत्रा होनी बहुत. भद्रायू त्यासी आवडत, सदा पूर्वित लाड त्याचा. पद्माकरे आपुली संपत्ती वेचून, दोघांचे केले मेखला बंधन. दोघांशी भूषणे समान, केले संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षाचा झाला बाळ, धीरगंभीर परमसुशील. मातेच्या सेवेसी सदाकाळ, जवळी तिष्ठत सादर. पदरी पूर्व सुकृताचे पर्वत, शिवयोगी प्रगटला अकस्मात. सुमती भद्रायू धावत, पाय झाडीत मुक्त केशी. नयनोदके चरण क्षालन, केशवासने पुसले पूर्ण.
जे सुगंध भरित जाण स्नेह तेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशसारे पूजन सोहळा करती अपार स्तवन करीत असे तेव्हा सुमती तुझिया प्रसादे करुणे मी पुत्रवंती यावरी भद्राय उसिनीती शिवयोगे शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायी निष्ठा असो दे सर्वदा गोभू देव प्रजा पालन सर्वांभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाही न सांडावे विचार केल्या वाचुनिया सहसा न करावी आन क्रिया मागे पुढे पाहुनिया शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारुनिया माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यशकी अपयश देती पहावे चित्ती विचारुनी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणक्षणा लेकरू भार्या अरिदास सदनग्रह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करता निशेष हानी क्षणांत होत पै ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथलक्षण माता पिता यतिनंदा जाण प्राणाना अंतिही न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वांभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाचिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदा वाद टाकून सर्वदा कीजे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपध्ययन पंचयज्ञ गोवी प्रवेशन श्रवण मनन निज ध्यासपूर्ण अनालास्ये करावी सुरत निद्रा भोजन इथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा कामपूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जाण परयोषितेसी क्रोधे दंडावे शत्रूंसी साधू विप्रांसी नमिजे सदा द्वेषियांसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता अभेद संसार रिपुंसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वांभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्याचे पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकीजे निरहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रागमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी स्तोत्र सादर त्वचा संत आलंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिवेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेईजे घ्राणी ये रीती इंद्रिये लावावे वजनी दिन अनाथ अज्ञान देखोनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांशी मैत्री देवांचे द्वेषी त्याची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अति विद्या अति मैत्री अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य ग्रह चिद मैथुन औषध सुकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी षटधूर्त पिशुन तस्कर जारपतीत चंचळ कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी गुरुतल्पक मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक त्याचे दर्शन न व्हावे दारा धन आणि पुत्र यासी असक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करुणी असक्त असावे बंधू सोयरे श्वशुर स्वजन यासी स्नेह असावा साधारण भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेली या प्राण शिवपूजन सर्वताही न सांडावे शिव कवच सर्वांगी लिहू शिकवी शिवयोगी भस्मचर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधान होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गन्न ब्रह्मग्न यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडूने ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैधृती संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान पात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेने भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बळवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभेत सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणे कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्यारूपवती सती
औदर्य गुणसंपत्ती सफळ जीवित्व तयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्या पात्रे येती अमित सद्य दान त्या दीजे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धा माझी पराक्रम करी याचकांसी पुष्टी न दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रां समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गजतृंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षपे पूजे करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विष सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुदारस त्यापुढे प्रतापेन व्हावे संतप्त परसौख्ये हर्षभरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्न आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथेपे वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्य येत स्वावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रज्ञा पाळिका गुरु आणि सदाशिव यांसी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूपपूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणाचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्यतप रूप यौवन या अष्टमध्ये करुण मन भूलो न द्यावे ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वता 7वा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करती विशेष निर्दोष यश जोडे तया की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्हाळ तिस वरुणी पय फेन धवल श्वशुरग्रही राहिला पुढील अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोत विद्वज्जन भव गज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सजन अखंड सप्तमाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवलीलामृत अध्याय 8. मागील अध्यायात आपण सुमती आणि तिचा पुत्र भद्रायू यांची कथा ऐकली. या दोघांनाही शिवयोग्यानं शिवमंत्राची दीक्षा दिली. भद्रायूचं पुढं काय झालं हे आपण आज या अध्यायात ऐकणार आहात. हे दोघेही वैश्यनगरीत राहत होते आणि दिलेल्या वचनाप्रमाणे शिवयोगी त्यांना भेटण्यासाठी त्या नगरात आला तेव्हा त्याच्या चरणी दोघेही नतमस्तक झाले. भद्रायू बाळावर कृपा करत त्यानं त्याला धर्मोपदेश केला. शिवकवच स्तोत्र शिकवलं. महामृत्युंजय मंत्र म्हणून भद्रायूच्या सर्वांगाला भस्म लावलं. त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला आणि बाळ भद्रायू तू एक पराक्रमी यशवंत कीर्तिवंत श्रेष्ठ असा राजा होऊन अनेक वर्ष सुखानं राज्य करशील असा आशीर्वादही दिला आणि शिवयोगी अंतर्धान पावला. काही काळ लोटल्यानंतर मगध देशाचा राजा हेमरथ यानं दाशार देशावरती स्वारी केली. तिथल्या राजाला पराभूत केलं. प्रजा दुःखी झाली आणि ही वार्ता भद्रायू राजाच्या कानापर्यंत पोहोचली. आपल्या पित्याच्या नगरीबद्दलचं त्याचं प्रेम जागृत झालं आणि एक दिवस त्यानं शिवयोग्याचं ध्यान केलं. त्यांना अभिवादन केलं. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप केला. शिवकवच धारण केलं आणि त्या योग्यानं दिलेलं जे खडक होतं ते घेऊन त्यानं हेमरथावरती स्वारी केली. त्याचा दारुण पराभव केला. त्याच्या कैदेत असलेला आपला पिता त्याचप्रमाणे जे जे प्रधान असतील सैन्य असतील त्यांच्या सर्वांची सोडवणूक केली आणि राजा वज्रबाहू याला पुन्हा दाशार नगरीस आणून त्याला गादीवरती बसवलं. मात्र हे सारं करत असताना आपण या वज्रबाहू राजाचे पुत्र आहोत असं त्यानं कोणालाही कळून दिलं नाही. मागील अध्यायात आपण सीमंतिनी आख्यान ऐकलं जिनं शिव उपासना करून आपले पती चित्रांगदा याला प्राप्त करून घेतलं होतं. कल्याणकारी शिवयोग्यानं त्या दोघांची भेट घेतली. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायू प्रती अगाध नीती प्रकटविली तुझिया बळे विश्वव्यापका सुत सांगे शौनकादिका भद्रायुसी शिवकवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो एक शंख उत्तम देत
ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित, खडग दिदले अद्भुत, त्रिभुवनात ऐसे नाही की, ते शस्त्र शत्रून ते दाविता नग्न, जाती एकदाची भस्म होऊन, 12 सहस्र इबफळ गहन, तत्काळ दिदले कृपेने, देणे शिवाचे अद्भुत, म्हणे होई ऐश्वर्यवंत, आयुरारोग्य विख्यात, सर्व रायात श्रेष्ठ तू, चिरकाल विजयी होऊनी, संतोष रूपे पाळी मेदिनी, निष्काम दाने करुणी, माजेले त्रिभुवनी कीर्ती घोष, भाग्यलक्ष्मी असो तव सदनी, भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी, दान लक्ष्मी एवोनी, करकमळी राहो सदा, सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य, दोर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम, दिगंतरी कीर्ती परम, सर्वदाही वसो तुझी, शत्रू लक्ष्मी खडगाग्री वसो, साम्राज्य लक्ष्मी सदा असो, विद्या लक्ष्मी विलसो, सर्वदाही तुझपाशी, ऐसे शिवयोगी बोलोन, तेथेची पावला अंतर्धान, भद्रायू सुमती गुरुचरण, सर्वदाही नविसंबती, इकडे भद्रायूचा पिता निरुती, दाशार देशींचा नृपती, वज्रबाहू महामती, शत्रू त्यावरी पातले, मगध देशाधिपती हेमरथ, तेणे देश नागविला समस्त, धनधान्य हेरुनी नेत, सर्व करीत गोहरण, स्त्रिया पुरुष धरोणी समस्त, बळे नेऊनी बंदी घालित, मुख्य राजग्राम वेष्टित, बाहेर निगत वज्रबाहू, युद्ध झाले 10 दिनपर्यंत, हा एकला शत्रू बहुत, मग त्यासी धरो नियाजित, रथी बांधिती आकर्षोनी, वज्रबाहूचे अमात्य धरुण, तेही चालविले बांधून, सर्व ग्राम प्रजा लुटून, राजश्रिया धरियेल्या, ऐसे हरुणी समस्त, घेऊनी चालला हेमरथ, वज्रबाहू सचिवासहित, मागे पुढे पाहतसे, पुत्रना बंधू आम्हास, कोण कैवारी या समयास, आम्ही पहावी कवनाची आस, सोडविल कोण दुःखार्णवी, तो समाचार कळला भद्रायुसी, की शत्रू नेती पित्यासी, गुरुस्मरण करुणी पानसी, अंगी कवच लेईले, मृत्युंजय मंत्र परम, सर्वांगी चर्चिले भस्म, शंख खडक घेऊनी उत्तम, माते लागी नमस्कारी, म्हणे माते शत्रू बहुत, ग्राम हरुणी पित्यासी नेत, तरी मी गुरुदास तुझा सूत, संहारिन समस्तांते, माते तुझ्या सुकृते करुण, कृतांत समरी करीण चूर्ण, पृथ्वीचे राजे जीतची धरुण, आणीन तुझी आदर्शना, निर्दोष यशाचा ध्वज, उभवीन आज तेजपुंज, शरत्काळींचा द्विजराज, सोज्वळ जैसा शोभत, पद्माकर पुत्र सुनयवीर, सवे घेतला सत्वर, सर्पाचा माग काढी विनता पुत्र, तैसे दोघे धावती, इब आहे कोणते कांतारी, शोधित धावती दोघे केसरी, की जनकेजेचे कैवारी, लहुकुश पुत्र जैसे, पायी क्रमिती भूमी सत्वर, शोभती धाकुटे वये किशोर, जवळी देघोनी शत्रूंचे भार, सिंहनादे गर्जनले, म्हणती उभे राहा रे तस्कर समस्त, वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त, चोरुणी नेता त्वरित, शिक्षा लावी तुम्हाते, तस्करांसी हेच शिक्षा जाण, छेदावे कर्ण नासिक करचरण, एवढा अन्याय करुण, कैसे वाचून जाल तुम्ही, अवघे मागारे जव पाहती, तव दोघे किशोर धावती, म्हणती एक रमापती एक उमापती, एती निजभक्त कैवारे, एक मृगांक एक मित्र, एक वसिष्ठ एक विश्वामित्र, एक वासुकी एक भोगींद्र, तेवी दोघे वासती. शिवयोगी सीमंतनी आणि चित्रांगदा यांना म्हणाला, तुमची जी कन्या आहे कीर्तिमालिनी, हिचा विवाह भद्रायूसोबत लावून द्या. त्या योग्याची ही आज्ञा त्यांनी मानून घेतली. चित्रांगदानं मग हा प्रस्ताव आपल्या वैश्यनगरीला पाठवला. तिथून राजा पद्माकर, राणी राजपुत्र, सुनय, भद्रायू, माता सुमती ही सर्व मंडळी आली आणि त्या ठिकाणी त्यांचा विवाह पार पडला. वज्रबाहूनं त्यावेळेला भद्रायूचं आभार मानलं माझं राज्य वाचवल्याबद्दल. त्याला हे माहितीच नाही की हा आपलाच पुत्र आहे. तेव्हा भद्रायू त्याला म्हणाला, महाराज आपण काय आभार मानता, मी तर माझं पुत्र कर्तव्य केलं. त्याचं हे बोलणं ऐकून राजाला अतिशय आनंद झाला आणि मग राजा वज्रबाहू आणि सुमती यांनी आपलं राज्य भद्रायूला सोपलं आणि ते तपश्चर्येसाठी केदार येथे गेले. असंख्यात सोडती बाण, जैसा धारा वर्षे घन, वीर खेळले संपूर्ण, मयुरा ऐसे दिसती, परतले शत्रूंचे भार, वर्षती शस्त्रास्त्रे समग्र, वाद्ये वाजती भयंकर, तेणे दिशा व्यापिल्या, तो जलज वाजविला अद्भुत, धाके उर्वी डळमळीत, पाताळी फणीनाथ, सावरीत कुंभिनीते, दिशा कोंदल्या समस्त, दिग्गज थरथरा कापत, शत्रू पडले मूर्छित, रिते इथ धावती, त्यातील दिव्य रथ घेऊनी दोन्ही, दोघे आरूढले तेची क्षणी, चापी बाण लावूनी, सोडती प्रलय विद्युद्वत, वज्रबाहूचे वीर बहुत, संभारा संवेत गजरथ, भद्रायू भोवते मिळत, कैवारी आपुला म्हणोनी, वाद्य वाजूनी आदळ,
भद्रायू भोवते मिळाले सकळ, म्हणती हा कैवारी या वेळ, आला न कळे कोठोनी, पाठी राखा देखोनी समर्थ, वीरांस बळ चढले अद्भुत, हेमरथाची सेना बहुत, संहारिले ते काळी, वज्रबाहू सहित प्रधान, रथी बांधिले पाहती दुर्ण, म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण, किशोर वेशे पातले, एका गुरुने शिकवले पूर्ण, दिसे दोघांची विद्या समान, त्यात मुख्य राजनंदन, देखोनी स्नेह वाटतो, कोण आहेत न कळे सत्य, मज वाटती परम आप्त, हृदयी धरुणी यथार्थ, द्यावे चुंबन आवडीने, मांडिले घोरांदर रण, रक्तपुर चालिले जाण, वज्रबाहू दुरुण, प्रधानासहित पाहतसे, अनिवार भद्रायूचा मार, शत्रू केले जेव्हा जर्जर, समरभूमी माजली थोर, बाणे अंबर कोंदले, ऐसे देखुनी हेमरथ, लोटला तेव्हा कृतांतवत, दोघांसी युद्ध अद्भुत, चार घटिका जाहले, शत्रू थरथरा कापत, म्हणती भीम की हनुमंत, किंवा आला रेवती नाथ, मुसळ नांगर घेऊनी, शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत, भद्रायूने शिवयोगी दत्त, खडग काढिले तेज अद्भुत, सहस्र मार्तंडांसमान, काळाग्नीची जिव्हा कराळ, की प्रलय विजांचा मेळ, की काळ सर्पाची गरळ, तेवी खडग जळकतसे, ते शस्त्र झळकता ते जाळ, मागध दळ भस्म झाले सकळ, मागे होता हेमरथ तत्काळ, समाचार श्रुत जाहला, की काळ शस्त्र घेता हाती, देखताची दळे संहारिती, मग पळू लागला पवनगती, उरल्या दळा समवेत, प्रधानासहित वज्रबाहूसी टाकून, पळती शत्रू घेतले राण, ते भद्रायूने देखोन, धरिला धावून हेमरथ, धरिला तो दृढ केशी, ओढणी पाडिला भूमीसी, लता प्रहार देता हृदयदेशी, अशुद्ध ओकित भडभडा, रथी बांधिला आकर्षोन, मंत्री प्रधानासहित जाण, शूरमुखशर घेऊन, पाच पाठ काढिले, अर्धखांड अर्धमिशी भाद्रून, माघारे चालवी संपूर्ण, राजश्रिया अपार कोशधन, घेत हिरुण ते धवा, देश नागविला होता सकळ, वस्तू मात्र आणविल्या तत्काळ, गोभार परतविला सकळ, जेथीचा तेथी स्थापिला, अमात्य समवेत पिता, सोडवून पायी ठेविला माथा, वज्रबाहू होय बोलता, त्याजकडे पाहुनी, नयनी लोटल्या अश्रुधारा, तू कोण आहेस सांग कुमारा, मज अपयश समुद्रातुनी त्वरा, काढिले उडी घालोनी, जळता शत्रू दावाग्नित, वर्षलासी जलद अद्भुत, मज वाटे तू कैलासनाथ, बाळवेशे आलासी, की वाटे वैकुंठ नायके, रूपे धरिली बाळकांची कौतुके, की सहस्राक्षे येणे एक, केले धावणे वाटतसे, सकळ राजश्रिया धावून, उतरिती मुखावरुणी निंबलोण, म्हणती बाळा तुझ वरोण, जाऊ ओवाळून सर्वही, भद्रायू म्हणे नगरात, चला शत्रू घेऊनी समस्त, बंदी घालूनी रक्षा बहुत, परम यत्ने करोनिया, नगरात पिता नेऊनी, बैसविला दिव्य सिंहासनी, जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला, नगर शृंगारिले एकसरा, रथी भरुणी वाटती शर्करा, नगरजन धावती त्वरा, वज्रबाहूसी भेटाव्या, वज्रबाहू म्हणे सद्गत होऊन, जेने मज सोडविले धावून, त्या कैवार्याचे चरण, धरा येऊन ये वेडा, भद्रायू म्हणे पित्या लागून, शत्रुस करा बहुत जतन, 3 दिवसा मी येईन, परतोनी जाना तुम्हापासी, मी आहे कोणाचा कोण, कळेल सकळ वर्तमान, ऐसे बोलोनी दोघे जण, रथारूढ पै झाले, मनोवेगे करुण, येऊन वंदिले मातेचे चरण, मग तिने करुणी निंबलोण, सुखावे पूर्ण पद्माकर, असो यावरी शिवयोगी दयाघन, चित्रांगत सीमंतिनीसी भेटून, जन्मदारभ्य वर्तमान, त्यासी सांगे भद्रायूचे, पिता सोडवूनी पुरुषार्थ, केला तो ऐकिला की समस्त, तरी तो तुम्ही करावा जामात, कीर्ती मालिनी देऊनिया, ऐकता ऐसा मधुर शब्द, सीमंतिनी आणि चित्रांगद, दृढ धरती चरणारविंद, पूजिती मग षोडशोपचारे, म्हणती तुझे वचन प्रमाण, वर आणावा आताची आहे लग्न, मग दडाभार वाहने पाठवून, दिदली वैश्यनगराप्रती, सुनय पुत्रासहित समग्र, नाना संपत्ती घेऊन अपार, लग्नासी चालला पद्माकर, वाद्ये अपार वाजती, भद्रायू बैसला सुखासनी, तैसीच माता शिबिकायानी, चित्रांगत सामोरा येऊनी, घेऊन गेला मिरवित, वर पाहुनी जन तटस्थ, म्हणती कासया यापुढे रतिनाथ, पृथ्वीचे राजे समस्त, आणविले लग्नासी, त्यात वज्रबाहू सह परिवारे, लग्ना लागी पातला त्वरे, वराकडे पाहे सादरे, तव तो कैवारी ओळखिला, पाय त्याचे धरावया धाविनला, भद्रायूने वरच्या वरी धरिला, आलिंगन देता वेळोवेळा, कंठ दाटले उभयंताचे, नयनी चालल्या विमलांबुधरा, अभिषेक करीती एर एरा,
मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवन सांग, फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता, गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती. मग भद्रा येऊने एकांतीने येऊन सांगितले साध्यंत वर्तमान, हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची, अनंत पुण्य कोट्यानुकोटी तै शिवयोगियाची होय भेटी. तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे, मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांतीने येऊनी. वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा, म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोरवूनी टाकिले नष्टे. मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल, सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गतीत. म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा, मग सिमंतिनी चित्रांगद उभ्यंताशी करुणी ऐक्यवाद. वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू, बिंदूचा सिंधू करुण मजत्वा दावीला आणून. सर्पश कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते, त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यासी कैचा पुत्र. हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वा दिधले, ऐसे बोलूनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत. भद्रायू धावूनी सद्गतीत साष्टांगे नमिते पितियाते. वज्रबाहू देत आलिंगन जेवे भेटती शिव आणि षडानन, की वाचस्पती आणि कचनिधान संजीवनी साधिता अलंगिती. एकदा काय झालं, भद्रायू आणि त्याची पत्नी कीर्तिमालिनी हे दोघेही वनविहार करत होते. त्यावेळेला एक ब्राह्मण दाम्पत्य त्या ठिकाणी आले. ते फळे गोळा करत होते. त्यांच्यावरती वाघानं हल्ला केला. तेव्हा त्या ब्राह्मणानं भद्रायूला विनंती केली की माझ्या पत्नीचं रक्षण कर. भद्रायू सावध व्हायच्या आतच त्या वाघानं त्या विप्राची जी पत्नी होती तिला उचलून नेलं. आता ही सुद्धा भगवान शिवानं त्याची पाहिलेली परीक्षाच होती. तो जो विप्र होता आणि त्याची पत्नी हे दुसरं तिसरं कोणी नाही, शिव पार्वतीच होते. विप्र रडू लागला. भद्रायूची त्यानं हेटाळणी केली की तू माझ्या पत्नीला वाचवलं नाही. त्याचा शोक भद्रायूला बघवला नाही आणि तो म्हणाला, विप्रा रडू नको, मी तुझं लग्न लावून देईल, तुला नवीन पत्नी देईल. ब्राह्मण काहीच ऐकेना. हे बघून त्यानं आपली पत्नी कीर्तिमालिनी हिला ब्राह्मणाला दान केली आणि तो ब्राह्मण तिला घेऊन निघून गेला. आणि मग भद्रायूला अतिशय दुःख झालं. उद्विग्न मनानं त्यानं आत्महत्या करण्याचा म्हणजेच देहत्यागाचा निर्णय घेऊन चिता पेटवली. शिवाचं स्मरण केलं. आपल्या पत्नीचं रूप, तिचं गुण आठवून तो तिच्या वियोगात चितेत उडी घ्यायला गेला. तेव्हाच शिव पार्वती त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, हे सर्व नाटक होतं आणि ती तुझी परीक्षा होती, त्यात तू उत्तीर्ण झाला. आणि असं म्हणून कीर्तिमालिनीला त्याच्या स्वाधीन केला आणि म्हणाले, ही तुझी पत्नी. ह्या सर्व अध्यायांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की जो भगवान शिवाची मनोभावे उपासना करतो, कळत न कळत भगवान शिव सर्वांचे कल्याण करतात आणि त्यांना शिवलोक प्राप्त होतो. आणि म्हणूनच आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची जमेल तेवढी उपासना करा आणि शिवकृपा प्राप्त करा. ओम नमः शिवाय. मस्तक अवघ्राणुनी झडकरी सप्रेम बैसवला अंकावरी. कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली. तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती. मग पद्माकर सुने याप्रती भद्रायू भेटवी पितयाते. गगनीन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद. मग 4 दिवस सानंद यथा सांग लग्न झाले. आंदण दिदले अपार 2 लक्ष वाजी अयुत कुंजर. दासदासी भांडार भरुणी द्रव्य दिदले. सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरा सहित जनक जननी. निज नगरा तेची क्षणी जाती झाली ते धवा. गगन गर्भीन समाये हरिक ऐसे मातपितियांसी झाले सुख. पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रू सोडवून प्रतिवर्षी कारभार नेमून. करुणी आपणा आधीन जीवदान दिदले तया. भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत. जरी जन्मोजन्मी हिमनग जामात पूजिला असेले प्रेम भरे. श्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र. गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रबाहू उभोनी सत्वर. श्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला. करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन. मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे. शिव कवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्यत. असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत. चालिला वन विहारार्थ अवलोकित वन श्रियेते. छाया सघन शीतळ पाट वाहती जळ निर्मळ.
तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुभास चंदन. अशोक वृक्ष खर्जुरी सघन आंबे जांभळी खिरणिया. वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब. अंजीर औदुंबर परिभद्रनव भेदित गेले गगनमार्गे. चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई. शतपत्र जपा अगस्ती वृक्षपाही वेष्टोनी वरी चालले. कनकवेली नागवेली परिकर ओवळवेली नाना लता सुवासकर. द्राक्षद्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती फळभारे. बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार. चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती. असोदया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व अर्थले. दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत. ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घ स्वरे भोबाती. पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र. म्हणे रूपा श्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली. गज बजोनी धामिनला रूप शरलाऊनी ओढिले चाप. तव तो व्याघ्र काळ रूप श्रियसी नेत धरोणिया. राये शर सोडिले बहुत परितोन गणी तैसाची जात. विजू ऐसे शर अद्भुत अंगी भेदले तयाच्या. गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला श्रीस घेऊन. विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे. आहा ललणे तुझे विण ग्रह वाटते महाअरण्य. रायास म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रियपण धिक जीणे. तुझ देखता सत्य माझ्या श्रीने केला आकांत. आहा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासूनी. तुझही हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ. धिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिदले. 12 सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्र जाळ. शतापासूनी सोडवी तत्काळ शरणागता रक्षी तोची पार्थिव. धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत्समागम. धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे. धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षीन भजे उमापती. ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नवे. मातपितियांसी शिणवीत धिक पुत्र वाचला व्यर्थ. धिक शिष्य जो गुरुभक्त नवेची मतवादी पै. गुरुची झाकोणी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी. धिक पार्थिव जोन सोडवी संकटी प्राण गेलिया. भद्रायू बोले उद्विग्न मी तुझ जिच्छिले देईन. करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे. विप्र म्हणे कासया लग्न श्रीहीनास कासया धन. जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दाऊनी. मूढास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित. जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे. पुरुषाक्रांतासी पाजिले घृत शुधातुरासी माळा गंधाक्षत. चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया. त्या लागी नलगे तुझे राज्यधन दे माझी श्री आणोन. राव म्हणे जा कीर्ती मालुनी घेऊन दिदली म्या तुझ प्रती. रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान. माझे तप मेरू पर्वताहून उंच असेन सरे कधी. मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे श्रीरत्न. सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल. धुळीन नमळे आकाश तैसा मी सदा निर्दोष. राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी. माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेले विप्रललना. आता श्री देऊनी ब्राह्मणा अग्निकाष्ठे भक्षिणमी. विप्रापुढे संकल्प करुणी दान दिदले कीर्तिमालिनी. विप्रगुप्त झाला तेची क्षणी रावे अग्नी चेतविला. ज्वाला चालल्या आकाशपंथे मग स्नान केले रूपनाथे. भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले. आठवुनी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान. प्रदक्षिणा करुणे 3 अग्निकुंडा भोवत्या. जय जय शंकर उमा रंगा मदनांतका भक्त भवगंगा. विश्वव्यापका आराध्य लिंगा नेई वेगे तुझपाशी. उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळामळी. तव त्यामधून कपाल मौली अपर्णे सहित प्रकटला. दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदशनयन. पंचविशती तत्वातून पंचभूता वेगळा जो. भद्रायुसी हृदयी धरुणी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर. तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी. भद्रायू बोले सद्गतीत म्हणे विप्रसी आणून दे त्वरित. ते ऐकूनी हसीनला गजमुखतात. विप्रतो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन. तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो. तुझी ही गे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी. देव सुमणे वर्षती गगणी रावचरणी लागतसे. शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षितवर मागे आता. एरू म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती. पद्माकर गुणवंत
कैलासी न्यावा श्री समवेत इतुक्यासी ठाव यथार्थ तुझ समीप देईजे तुझिया पार्श्वभागी सकळ असतो स्वामी अक्षयी अढळ यावरे बोले पय फेन धवल कीर्ती मालिनी तू माग आता मी म्हणे माता सिमंतिनी चित्रांगत पुण्यखाणी तुझ समीप राहोत अनुदिनी शुलपाणी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले त्या म्या सर्व दिदले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्ती मालिनी संवेत 10 सहस्र वर्षपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रासारखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सिमंतिनी वज्रभाऊ सुमतीराणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत श्रीपुत्रांसमवेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार त्यासी विमान धाडूनी शंकर आपुल्या स्वरूपी मिळविले हे भद्रायू आख्यान परमयशदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वाही वादी जयवंत विजयधैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वा ठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचनाही बिल्वदळे उमा वल्लभा वाहती भाववळे ते तरती संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंद तोडोनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्त काम कल्पद्रुम गजांतका न एसी तर्का निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड अष्टमाध्याय गोडहा शुभम भवतु श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ।